माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती करते की आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. MMRDAच्या माध्यमातून आज DN नगर, डायमंड गार्डन ते मंडाळे ही मेट्रो 2B ही मेट्रो लाईन पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण मुंबईला जोडणारी आहे. या मेट्रोचं लोकार्पण राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते झालेलं आहे. या प्रसंगी उपस्थित आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, व्यासपीठावर उपस्थित आमदार तुकाराम काते, आमदार सना मलिक, आमदार मंगेश कुडाळकर, माजी खासदार राहुल शेवाळे, संजय मुखर्जी, आयुक्त MMRDA अश्विन मुद्गल, रुबल अग्रवालजी, सर्व अधिकारी आणि सर्व मान्यवर, सर्व MMRDAचे अधिकारी, पॉट टॅक्सीचे KB राजू आणि सर्व पत्रकार मित्रांनो, आणि आपला मेट्रोचा पण इकडं आहे जयकुमार. खरं म्हणजे आजचा दिवस हा मुंबई आणि MMRच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. आज सकाळपासूनच आम्ही दहिसर पासून सुरुवात केली. दहिसर काशीगाव, त्यानंतर ठाण्यातला बोरिवली ठाणे दुहेरी मार्ग टनेल, आणि त्यानंतर मेट्रो 2B आणि ही पॉट टॅक्सी याचं आज काहीचं भूमिपूजन, काहींचं लोकार्पण. हा मुंबईच्या आणि मुंबई MMRच्या दृष्टीने वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आजचा ऐतिहासिक दिवस आहे. खऱ्या अर्थाने मुंबई आणि मुंबई MMR तर आहेच, परंतु महाराष्ट्रामध्ये देखील कनेक्टिव्हिटी चांगली असली पाहिजे यावर भर देणारं आपलं महायुती सरकार गेले 3.5 वर्ष काम करतं आहे. 4 वर्ष जवळपास होत आहे. आणि आजच्या या पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण मुंबईला जोडणारी हार्बर लाईनवरून मेट्रोला पहिली कनेक्टिव्हिटी यामुळे मिळणार आहे. यामुळे मेट्रो 1, मेट्रो 3, मेट्रो 4, पश्चिम रेल्वे, मोनोरेल, हार्बर लाईन यांच्याशी थेट जोडणी मिळेल. यामुळे हा प्रकल्प एक प्रकारे ऐतिहासिक म्हणावा लागेल. संपूर्ण 2B प्रकल्पाचा खर्च 10,986 कोटी आहे. त्यापैकी आता पहिला टप्पा जो सुरू झाला आहे 3,225 कोटीचा आहे. मंडाळे डेपो हा या प्रकल्पाचा बॅकबोन आहे. सुमारे 30.45 हेक्टरवरचा हा भारतातील सर्वात मोठा मेट्रो डेपो होणार आहे. यामुळे मुंबईमध्ये एक मल्टीमॉडल वाहतूक व्यवस्था निर्माण होती आहे. ही मेट्रो लाईन ग्रीन मोबिलिटीचा उत्तम नमुना आहे. सर्व स्थानकांना IGBC ग्रीन प्लॅटिनम रेटिंग मिळालं आहे. 75% नैसर्गिक प्रकाश, 100% LED दिवे आणि ऊर्जा बचतीसाठी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सारख्या तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी अद्ययावत तंत्रज्ञान वापरून हे सर्व प्रकल्प आपण पुढे नेतोय. 2 मेगावॅट क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली, स्काडाद्वारे ऊर्जा नियंत्रण